सो वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम टू द रँकर बॅच. या ठिकाणी आपण शेवटचं चॅप्टर बघत आहोत ज्याचं नाव आहे सेमी कंडक्टर डिव्हाइसेस. तर हा जो चॅप्टर आहे एमएससी सीईटीच्या एक्झाम मध्ये किती मार्कला विचारला जातो? यस, याच्यावर जवळपास एकच क्वेश्चन येतोय, त्याच्यामुळं चॅप्टर खूप मोठा आहे तसं विचार करायला गेलं तर तेवढं काही टेन्शन घ्यायचं नाही. एकदम सोपा क्वेश्चन याच्यावर विचारला जातो, थेरॉटिकल क्वेश्चन असतो. ओके, तर आता बघा सेमी कंडक्टर डिव्हाइसेस मध्ये याच्यामध्ये आपण पीएन जंक्शन डायोड पाहत असतो. सो पीएन जंक्शन डायोड काय असतो सर्वांना माहित आहे. त्याच्यामध्ये एक पी आणि दुसरं एन जंक्शन असतं आणि त्याची काय केलेली असते, डोपिंग केलेली असते. डोपिंग म्हणजे त्याला इम्प्युरिटी आपण ऍड करत असतो. ओके, बापरे, 12 आज भरपूर विद्यार्थी करंट झाले आज. भावना आहे, कार्तिक आहे, ज्योती आहे, पार्थ आहे, श्रावणी, स्नेहल, भाऊ. चला ठीक आहे. उद्या एक्झाम असल्यामुळं आज विद्यार्थ्यांमध्ये जोश भरलेला आहे आणि आज आपला सिलेबस एंड होईल. तर या ठिकाणी बघा सेमीकंडक्टर डिव्हाइसेस मध्ये आता मला सांगा, आपण जेव्हा जे जनरेटर असतं, बरोबर आहे, जनरेटर काय करत असतं, एसी करंट प्रोड्यूस करत असतं, बरोबर आहे. तर एसी करंट का प्रोड्यूस करत असतं, आपण का प्रोड्यूस करतो एसी करंट? कारण की एसी करंट हा ट्रान्समिशन म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जर करंट न्यायचा असेल तर एसी ट्रान्समिशन सगळ्यात सोपं जातं. ओके, कॉस्टली जातं आणि इफेक्टिव्ह जातं, त्याच्यामध्ये पॉवर लॉस होत नाहीये. ओके, सो एसी करंट कुणा तयार केला होता तुम्हाला माहिती आहे? एसी करंट हा टेस्लाने तयार केलेला आहे, निकोला टेस्लाने. आणि डीसी करंट कुणा तयार केला? यस, थॉमस एडिसननं डीसी करंट तयार केला होता. म्हणजे यांच्यामध्ये एवढा असा वार चालू होता त्यावेळेस. वार म्हणजे डायरेक्टली असं फिजिकली भांडणं नाही, बट आपला जो थॉमस एडिसन आहे, थॉमस अल्वा एडिसन, सॉरी थॉमस अल्वा एडिसन, एडिसननी डीसी करंट तयार केला आणि थॉमस अल्वा एडिसन म्हणायचा की डीसी करंटच फ्युचर आहे. बरोबर आहे, कारण की डीसी करंटवर सर्व इन्स्ट्रुमेंट चालायचे. अमेरिकेमधले, फ्रान्स मधले, जर्मनी मधले, जपान मधले, इंडिया मधले, चायना मधले सर्व इन्स्ट्रुमेंट पहिल्यांदा डीसी करंटवर चालत होते. त्याच्यानंतर निकोला टेस्लाने काय केलं, एसी करंट जनरेट केला आणि एसी करंटवर त्यांनी इन्स्ट्रुमेंट बनवले. आणि एसी करंट हा आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करायला इझी जातो. बट त्याच्यानंतर आता प्रॉब्लेम असा व्हायला लागला की जर जर समजा बॅटरी छोटी वगैरे असेल किंवा व्होल्टेज आपल्याला कमी पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला डीसी करंट द्यावा लागतो, बरोबर आहे. सो चार्जिंग करायची असेल तर ऑफकोर्स त्या ठिकाणी तुम्हाला डीसी करंट पाहिजे. ओके, मग त्या ठिकाणी एसीचं डीसी कन्व्हर्जन कसं करायचं, तर रेक्टिफायर नावाचं एक डिव्हाइस असतं. कोणतं डिव्हाइस असतं? रेक्टिफायर नावाचं एक डिव्हाइस असतं. सो रेक्टिफायर काय करतं, याच्यामध्ये एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतो, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू कन्वर्ट द एसी करंट इंटू द डीसी करंट. सो कोणतं असतं? रेक्टिफायर नावाचं इन्स्ट्रुमेंट असतं. हे काय करत असतं, एसी टू कशामध्ये, डीसी मध्ये कन्वर्जन करत असतो. आपले मोबाईलचे चार्जर वगैरे असतं, लॅपटॉपची चार्जर वगैरे असतं, त्याच्यामध्ये काय कशाचं कशामध्ये कन्वर्जन होतं रे, एसीचं डीसी मध्ये कन्वर्जन होत असतं. म्हणजे रेक्टिफायर युज होत असतो मोबाईलच्या चार्जर मध्ये, लॅपटॉपच्या चार्जर मध्ये वगैरे, स्टॅबलायझर मध्ये वगैरे. ओके, लक्षामध्ये. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये पुढचा पॉइंट आहे, सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे याच्यामध्ये रेक्टिफायरचे दोन टाईप आहेत. येस राम, व्हेरी गुड. एसी टू डीसी कन्वर्जन होत असतं. ओके, आता रेक्टिफायरचे दोन टाईप आहेत. एक आहे हाफ वेव रेक्टिफायर आणि दुसरा आहे फुल वेव रेक्टिफायर. तो या ठिकाणी यहाँ पर आपको लिखना पड़ेगा भैया, टाइप्स ऑफ द रेक्टिफायर. ओके, या ठिकाणी टाइप्स ऑफ रेक्टिफायर. रेक्टिफायरचा मिनिंग सर्वांना समजला का? रेक्टिफायर हे एक डिव्हाइस असतं ज्या डिव्हाइस मधून आपण एसीचं डीसी मध्ये कन्वर्जन करत असतो. सो टाइप्स ऑफ रेक्टिफायर मध्ये पहिलं टाइप आहे हाफ वेव रेक्टिफायर. हाफ वेव रेक्टिफायर. आता ज्यांचं इलेक्ट्रॉनिक्स आहे, बरोबर आहे, ज्यांचं 12वीला इलेक्ट्रॉनिक्स आहे त्यांना हे सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये झालेल्या आहेत. 200 मार्काला इलेक्ट्रॉनिक्सचा सब्जेक्ट असतो. त्याच्यानंतर फुल वेव रेक्टिफायर आहे आणि ज्यांचं जनरल सायन्स आहे त्यांना आपल्याला तुम्हाला डबल या ठिकाणी शिकावं लागतं. ओके, सो या ठिकाणी फुल वेव रेक्टिफायर. डबल म्हणजे एकदा तुम्हाला 12वीला शिकावं लागतं, त्याच्यानंतर सीईटीला.
बट ज्यांचं इलेक्ट्रॉनिक्स आहे तर त्यांना ऑलरेडी झालेलं असतं, 11वीला झालेलं असतं हाफ वेव्ह रेक्टिफायर काय असतं, फुल वेव्ह रेक्टिफायर काय असतं. सो हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय असतं बघा, या ठिकाणी एसी करंट सर्वांना माहित आहे, एसी करंट हा सायनोसायडल वेव्हनी बनलेला असतो, बरोबर आहे. तर या ठिकाणी हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय होतं, हे जे वरचं हा पार्ट आहे त्याच फक्त कन्व्हर्जन होतं इथं, आणि खालचा जो निगेटिव्ह पार्ट आहे, म्हणजे अरे हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये फक्त एकच डायोड यूज केला जातो, एकच डायोड यूज केला जातो. ओके, एकच पीएन जंक्शन डायोड यूज केला जातो. बट फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये दोन पीएन जंक्शन डायोड यूज केले जातात. त्याच्यामुळं डायोड हे तुम्हाला माहित आहे का, पीएन जंक्शन डायोड हा फक्त फॉरवर्ड बयास मध्येच काम करतो. ओके, फॉरवर्ड बयास मध्येच काम करत असतो. ओके, आणि मग या ठिकाणी दोन डायोड कनेक्ट केल्यामुळे फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय होतं, दोन डायोड जर समजा आपण कनेक्ट केले, एक आपण फॉरवर्ड मध्ये कनेक्ट केला आणि दुसरा आपण कशामध्ये कनेक्ट केला, आपण दुसरा कशामध्ये कनेक्ट केला, यस, दुसरा आपण रिव्हर्स मध्ये कनेक्ट केला. तर या ठिकाणी काय होतं, फॉरवर्ड मध्ये म्हणजे ही हाफ सायकल जी आहे पहिली, तिचं कन्वर्जन ऍज इट इज याच्यामध्ये होतं. त्याच्यानंतर दुसरी जी हाफ सायकल आहे म्हणजे निगेटिव्ह आहे, तर रिव्हर्स याच्यामध्ये काय होतं, दुसऱ्या पण हाफ सायकलचं कन्वर्जन होतं. म्हणजे या ठिकाणी फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपल्याला कम्प्लिटली डीसी करंट भेटत असतो, आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपल्याला काही या ठिकाणी गॅप भेटत असतो आणि डीसी करंट भेटत असतो. ओके, आता डीसी करंट हा ऍक्च्युअली मध्ये असा नसतो, जसा या ठिकाणी एसी करंट आहे, एसी करंट म्हणजे हा सायनोसॉइडल वेव्ह आहे, आणि डीसी करंट म्हणजे हा असा ऍक्च्युअल मध्ये असा नसतो, डीसी करंट हा ऍक्च्युअल मध्ये असा असतो. या ठिकाणी समजा आता अशी जी वेव्ह बनलेली आहे, अशा वेव्हला समजा तुम्हाला एक स्ट्रेट लाईन वेव्ह बनवायचा असेल, तर त्या ठिकाणी आपण फिल्टर्स वगैरे युज करत असतो, आणि शेवटी आपण व्होल्टेज रेग्युलेटर नावाचं इन्स्ट्रुमेंट युज करत असतो. ओके, चला सर्वांना लक्षात आलं, हाफ वेव्ह रेक्टिफायर काय असतं, फुल वेव्ह रेक्टिफायर काय असतं, आणि मेन रेक्टिफायर काय असतं. ओके, चला याच्यानंतर याच्या पुढचा जो पार्ट आहे, एक मिनिट याला रब करतो मी. येस, याच्या पुढचा जो पार्ट आहे, काय नाव आहे याचं, येस. आता बघा, ऍडव्हान्टेजेस ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, रेक्टिफिकेशन टेक्स प्लेस इन बोथ द सायकल्स ऑफ द एसी सर्किट किंवा एसी इनपुट. म्हणजे बघा, दिस इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर. आता मला सांगा राजांनो, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय कसं व्हायचं, या ठिकाणी सायनोसायडल वेव्ह आहे. आता सर्वात पहिल्यांदा हाफ वेव्ह रेक्टिफायर, ओके, या ठिकाणी घेतो मी हाफ वेव्ह रेक्टिफायर. सो हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय व्हायचं, रेक्टिफायर मध्ये फक्त ही जी पॉझिटिव्ह सायकल आहे तिचंच कन्व्हर्जन कशामध्ये व्हायचं, डीसी मध्ये व्हायचं, आणि निगेटिव्ह सायकलला फक्त पूर्ण ब्लँक यायचं. त्याच्यानंतर याचं कन्व्हर्जन डीसी मध्ये व्हायचं, निगेटिव्ह सायकलला पूर्ण ब्लँक मध्ये व्हायचं. ओके, आणि फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय होतं, ही जी सायनोसायडल वेव्ह आहे याचं एक जो पीएन जंक्शन डायोड जो आहे, एक पीएन जंक्शन डायोड, ओके, फॉरवर्ड मध्ये असतो, आणि दुसरा कशामध्ये असतो, दुसरा हा रिव्हर्स मध्ये असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी काय होतं, फॉरवर्ड जंक्शन मध्ये पण काम करतो आणि रिव्हर्स जंक्शन मध्ये पण काम करतो. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी या पॉझिटिव्हचं, या निगेटिव्हचं, या पॉझिटिव्हचं, या निगेटिव्हचं, या पॉझिटिव्हचं सगळ्याच डीसी व्होल्टेज मध्ये या ठिकाणी कशामध्ये कन्वर्जन होते, डीसी व्होल्टेज मध्ये कन्वर्जन होते. बट कुठे, फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये. ओके, सो दिस इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर. त्याच्यानंतर सेकंड ऍडव्हान्टेजेस आहे, efficiency of the full wave rectifier is higher than that of the high wave half wave rectifier. ओके, आता फुल वेव्ह रेक्टिफायरची जी इफिशियन्सी असते ती ग्रेटर असते ऍज कम्पेअर टू द हाफ वेव्ह रेक्टिफायर. ओके, आणि त्याच्यानंतर थर्ड नंबरचं ऍडव्हान्टेजेस आहे, द रिपल इन अ फुल वेव्ह रेक्टिफायर इज लेस दॅन दॅट इन द हाफ वेव्ह रेक्टिफायर. सो व्हॉट इज द रिपल, रिपल म्हणजे काय बघा, तुम्हाला माहित आहे, जर तळ वगैरे असेल, डॅम असेल, तर डॅम मध्ये पाणी असतं, आणि पाण्यामध्ये तुम्ही जर समजा दगड टाकला तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे रिपल जनरेट होत असतात. मग या ठिकाणी रिपल म्हणजे काय असतं बघा, आता डीसी करंट, प्युअर डीसी करंट म्हणजे कसा असतो, या ठिकाणी प्युअर डीसी करंट असतो. प्युअर एसी करंट म्हणजे कसा असतो, अशा टाईपचा एक प्युअर एसी करंट असतो. ओके, मग या ठिकाणी समजा ही स्ट्रेट लाईन नसेल, आणि या ठिकाणी समजा हे कसं तरी असं तयार झालं असेल, सो या ठिकाणी म्हणजे ही जी वेव्ह आहे वर खाली झालेली आहे, त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो, रिपल म्हणतो. ओके, सो रिपल म्हणजे काय असतं, रिपल फॅक्टर इक्वल्स टू काय असतं, आरएमएस व्हॅल्यू ऑफ द एसी कंपोनंट टू द व्हॅल्यू ऑफ द डीसी कंपोनंट. जर समजा दोघांचं व्हॅल्यू एकच असेल तर रिपल फॅक्टर हा 1 असतो. म्हणजे रिपल फॅक्टर इक्वल्स टू काय असतं बघा, रिपल फॅक्टर इक्वल्स टू, बरं ठीक आहे, याला रद्द करतो आणि याला मी बाजूला लिहितो, रिपल फॅक्टर नाव. येस, या ठिकाणी रिपल फॅक्टर,
हा, रिपल फॅक्टर ढोबळमानाने समजा समजायचं गेलं तर या ठिकाणी बघा डीसी करंट हा तुमचा असा पाहिजे, बट असा नसून हा जो कसा येत आहे या ठिकाणी एक टाईपची अशी वेव्ह फॉर्म होत आहे. ही वेव्ह अशी पण फॉर्म होते का? करेक्टली नाहीये, ही तर आपली एसी करंटची वेव्ह आहे. ओके, हा डीसी टाईप थोडी फॉर्म होते, बट थोडं फ्लक्च्युएशन असतं, सो याला म्हणतो आपण रिपल म्हणायचं. सो दिस इज द ढोबळमानाने. बट या ठिकाणी रिपल फॅक्टरची डेफिनेशन विचारली किंवा रिपल फॅक्टर काय असतो तुम्हाला मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये जर मांडायचं असेल, so ripple factor, it is the ratio of the RMS value of the RMS value of AC component upon या ठिकाणी येणार आहे व्हॅल्यू ऑफ DC component. ओके, सो दिस इज द रिपल फॅक्टर. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा फिल्टर सर्किट मध्ये काय होत असतं, फिल्टर सर्किट मध्ये काय होत असतं, रिपल फॅक्टर आपण काय करत असतो, फिल्टर करत असतो. हे आहे फिल्टर सर्किटचं काम. त्याच्यानंतर जिनर डायोडचा पुढचा जो कन्सेप्ट आहे तो 25% सिलेबस मध्ये नेग्लेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर डायरेक्टली आहे बघा फोटो डायोड. आता या ठिकाणी फोटो डायोड काय असतं, ओके, टायटल लिहितो या ठिकाणी मी फोटो डायोड. एक मिनिट. हा, फोटो डायोड काय असतो, फोटो डायोडचा जो सिम्बॉल आहे या ठिकाणी फोटो डायोडचा सिम्बॉल असा आहे. कधी कधी फोटो डायोडचा सिम्बॉल पण विचारू शकतात एमसीक्यू मध्ये. काय विचारतील क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट सिम्बॉल ऑफ द फोटो डायोड. ओके, सो दिस इज द करेक्ट सिम्बॉल ऑफ द फोटो डायोड. कारण की या ठिकाणी फोटो म्हणजे काय, लाईट, आणि डायोड म्हणजे ज्या डायोड मध्ये लाईटचा युज होत असतो अशाला आपण काय म्हणतो, फोटो डायोड म्हणतो. सो दिस इज द सर्किट सिम्बॉल ऑफ द, सो दिस इज द सिम्बॉल ऑफ द फोटो डायोड. ओके, सिम्बॉल ऑफ फोटो डायोड. ओके ओके, सॉरी. ठीक आहे, सर्वांना समजलं. सो फोटो डायोड मध्ये काय होत असतं बघा, स्पेसिफिकली बेसिकली याच्यामध्ये काय होत असतं, लाईट रेचा यूज करून या ठिकाणी काय होत असतो, आपण काय करत असतो, यस, लाईट वेव्हचा यूज करून किंवा लाईट रेजचा यूज करून आपण काय करत असतो, एसी चे डीसी मध्ये कन्वर्जन करत असतो. ओके, चला ठीक आहे. सो दिस इज द फोटो डायोड. त्याच्यानंतर आता फोटो डायोडचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा, द क्विक रिस्पॉन्स वेन एक्सपोज टू द लाईट. जर समजा आपण लाईट पशी याला धरलं किंवा लाईटच्या आपण कॉन्टॅक्ट मध्ये धरलं तर या ठिकाणी एकदम क्विक रिस्पॉन्स असतो याचा फोटो डायोडचा, म्हणजे लॅगिंग वगैरे होत नसतं. त्याच्यानंतर लिनियर रिस्पॉन्स असतो, एकदम हाय स्पीड असते याची, लाईट वेट असतं, कॉम्पॅक्ट साईज असतं, एकदम छोट्या साईज मध्ये अवेलेबल असतं, आणि एकदम हलकं फुलकं असतं, म्हणजे लाईट वेट असतं. त्याच्यानंतर या ठिकाणी वाईड स्पेक्ट्रल रिस्पॉन्स आहे याचा. त्याच्यानंतर रिलेटिव्हली लो कॉस्ट आहे. ओके, आता याचा डिसएडव्हान्टेजेस काय आहे, लो रिव्हर्स करंट फॉर द इल्युमिनेशन लेवल्स. तर या ठिकाणी रिव्हर्स करंट थोडं लो असतं. सो दिस इज द डिसएडव्हान्टेजेस ऑफ द वॉट, फोटो डायोड. त्याच्यानंतर सोलर सेल आहे किंवा फोटो व्होल्टिक सेल आहे, तर याचा उपयोग आपण कशासाठी करत असतो, यस, याचा उपयोग सोलार सेलचा आपण उपयोग कशासाठी करत असतो, सोलार सेल्स आर युज्ड फॉर चार्जिंग बॅटरीज ड्युरिंग अ डे टाइम सो दॅट बॅटरीज कॅन सप्लाय द पॉवर ड्युरिंग द नाईट. ओके, याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आहे, आता डायरेक्टली हे लक्षात ठेवा, सोलार सेल किंवा फोटो व्होल्टिक सेल असतं. हा, याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे लॉजिक गेट. लॉजिक गेट एकदम मी डिटेल मध्ये घेणार आहे. ओके, आता हे काही नाही, पूर्ण थेरॉटिकल पार्ट आहे, तुम्ही एकदा याला वाचून घ्या. तर या ठिकाणी सोलार सेल, ओके, सोलार सेल मध्ये काय होत असतं किंवा याला आपण म्हणतो फोटोव्होल्टिक सेल और फोटोव्होल्टिक सेल, याच्यामध्ये काय होत असतं, आपण लाईटचा यूज करून, आपण सनलाईटचा यूज करून काय करत असतो, इलेक्ट्रिसिटी तयार करत असतो. ओके, सो दिस इज द सोलार सेल, म्हणजे आपले जे सोलार पॅनल असतात त्याच्यामध्ये सोलार सेलचा यूज करत असतो आपण. त्याच्यानंतर पुढचा जो डायोड आहे त्याला म्हणतात आपण लाईट इमिटिंग डायोड. ओके, दिस डायोड इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि याची सिम्बॉलिक जी डायग्राम आहे, सर्किट डायग्राम इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो या ठिकाणी बघा, याला आपण एलईडी म्हणतो. एलईडीचा फुल फॉर्म काय, लाईट इमिटिंग डायोड. ओके, आपण जी जत्रेमधून वगैरे एलईडी आणतो तो त्याचा फुल फॉर्म काय आहे, लाईट इमिटिंग डायोड. लाईट इमिटिंग डायोड. ओके, सो याचा जो सिम्बॉल आहे बघा, या ठिकाणी सेम सिम्बॉल आहे कशाचा, आपलं जे सोलार सेल असतं, सोलार सेल नाही, आपण पहिल्यांदा काय बघितलं,
येस, फोटो डायोडचा आणि याचा सेम सिम्बॉल असतो, बट या ठिकाणी फोटो डायोड मध्ये एनर्जी ऍब्झॉर्ब होते आणि याच्यामध्ये एनर्जी काय होते, रिलीज होते. एलईडी मध्ये लाईट इमिटिंग डायोड मध्ये काय होते, यस, जी लाईट आहे ती काय होते, रिलीज होते. सो या ठिकाणी ऍनोड आहे आणि या ठिकाणी कॅथोड आहे. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ द LED. ओके, सो दिस इज द सिम्बॉल ऑफ LED. LED चा सिम्बॉल अशा प्रकारे, म्हणजे समजा कुठे सर्किट असेल आणि अशा प्रकारचा सिम्बॉल असेल तर असं समजून घ्यायचं की त्या ठिकाणी LED कनेक्ट केलेला आहे, बाकी काही नसतं. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो आपला कन्सेप्ट येतो, आता बघा ऍडव्हान्टेजेस. हा, ऍडव्हान्टेजेस लक्षात ठेवा कशाचे, LED चे. द एनर्जी इफिशियंट असते, लॉंग लाईफ टाइम असते, जवळपास 50,000 आवर्स तो चालत असतो. त्याच्यानंतर एकदम सॉलिड स्टेट मध्ये असतो, त्याच्यामुळे तेवढं काही ब्रेक होण्याचे वगैरे, म्हणजे बल्ब जर समजा आपण वरून सोडलं तर बल्ब फुटतो, बट एकदम LED सॉलिड असल्यामुळे समजा आपण किती जरी हाईट वरून सोडला तरी पण त्या ठिकाणी त्याचं ब्रेकअप होत नाही. ओके, हा ठीक आहे, आपलं ब्रेकअप झालं तरी चालतं, पण त्या ठिकाणी त्याचं ब्रेकअप होत नाहीये. ओके, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एक्सलंट कलर रेंडरिंग असतं, वेगवेगळ्या कलर मध्ये अवेलेबल असतात. ओके, एन्व्हायरमेंट फ्रेंडली असतो, डोंट कंटेन मर्क्युरी और अदर हजार्डस सबस्टन्सेस. सो एलईडी मध्ये जास्त हजार्डस सबस्टन्सेस नसतात. आपला जे बाकीचा बल्ब असतो त्याच्यामध्ये CFL घ्या किंवा आपला मर्क्युरी वेपर लॅम्प घ्या, त्याच्यामध्ये काही हजार्डस केमिकल मटेरियल असतात जे की आपल्या डोळ्यासाठी घातक असतात. ओके, ठीक आहे. सो दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ द लाईट इमिटिंग डायोड, दॅट इज द LED. आता याचं डिसएडव्हान्टेजेस काय आहे, हजार्डस ब्ल्यू लाईट क्वालिटी, टेम्परेचर डिपेंडन्स, व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी अँड हाय इनिशियल कॉस्ट. सो LED ची इनिशियल कॉस्ट हाय आहे, त्याच्यामुळे हे एक त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे. आणि त्याच्यानंतर ब्ल्यू लाईट जी आहे ती थोडी हजार्डस असते डोळ्यासाठी, कारण की जर समजा ब्ल्यू लाईट जास्त वेळ आपल्या डोळ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली तर आपले डोळे खराब होऊ शकतात. त्याच्यामुळे, आणि याची इंटेन्सिटी थोडी जास्त असते, त्याच्यामुळं ही जी लाईट आहे आपल्या डोळ्यासाठी घातक असते. बाकी एकदम मजेदार आहे, कारण की LED चे ऍप्लिकेशन वगैरे भरपूर आहेत, आपल्याला माहित आहे. कशामध्ये आपण LED चे ऍप्लिकेशन वगैरे करत असतो, एरोप्लेन मध्ये वगैरे करत असतात. त्याच्यानंतर आता ज्या गाडीच्या ज्या हे आहेत, हेडलॅम्प आहेत, ओके, फोर व्हीलरच्या ज्या हेडलॅम्प आहेत, हेडलॅम्प मध्ये पण आपण LED चा वापर करत असतो. आता त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे आपला आता BJT, दॅट इज ते याला आपण म्हणतो बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. सो याचं बघा काय काम आहे, याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे NPN ट्रान्झिस्टर आणि दुसरा आहे PNP ट्रान्झिस्टर. आता याचं ऍप्लिकेशन काय आहे बघा, ट्रान्झिस्टरला ऍज अ तुम्हाला ऍम्प्लिफायर म्हणून यूज करता येतं. सो दिस इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ द ट्रान्झिस्टर. त्याच्यानंतर ट्रान्झिस्टरला तुम्हाला कॉमन इमिटर म्हणून पण यूज करता येतं. ओके, सो दिस इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ द ट्रान्झिस्टर, दॅट इज द BJT, बाय जंक्शन. BJT चा फुल फॉर्म काय आहे, बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर, दॅट इज द BJT. याचं ऍप्लिकेशन काय आहे, एकतर तुम्हाला याला ऍम्प्लिफायर म्हणून यूज करता येतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी याला ऍज अ कॉमन इमिटर म्हणून देखील तुम्हाला यूज करता येतं. हा, राम विचारतो AC टू DC. अरे राम, कुठं चॅटिंग करतोय? हा ठीक आहे. हा, त्याच्यानंतर इकडे इकडे चॅटिंग करू नका, चॅटिंग तुमची सगळी माझ्याकडे सेव्ह आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. भगवान सब कुछ देख रहा है. हा, इकडे इकडे चॅटिंग नाही करायची. ओके, लक्ष द्या इकडं. हा, त्याच्यानंतर आता आपल्याला सर्वात महत्वाचा पॉईंट बघायचा आहे, लॉजिक गेट. आणि लॉजिक गेटवर क्वेश्चन्स म्हणजे असतोच प्रत्येक एक्झाम मध्ये. सो अपेक्षा करूया की तुमच्या वेळेस पण लॉजिक गेटवर क्वेश्चन विचारला जाईल. लॉजिक गेट हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. ज्यांचं मॅथ आहे त्यांच्यासाठी तर एकदम इझी कन्सेप्ट आहे, कारण की तुम्ही तिकडं स्विचिंग सर्किट मध्ये बघितलेलं आहे. तिकडे तुम्ही ऑर, अँड, त्याच्यानंतर आणखीन कोणकोणत्या कंडिशन बघितलेल्या आहेत, येस, कंजक्शन, डिसजंक्शन, अशा तुम्ही कंडिशन बघितलेल्या आहेत, अँड कंडिशन, ऑर कंडिशन, त्याच्यानंतर आणखीन आणखीन आपण काय म्हणतो तिकडं, येस, नॉर कंडिशन. या सर्व कंडिशन तुम्ही तिकडे बघितलेल्या आहेत. कुठं, मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये. हा, नेगेशन पार्ट, व्हेरी गुड. नेगेशन पण असतं, त्याला आपण नॉर म्हणतो, नॉट म्हणतो, बरोबर आहे. सो याच कंडिशन आता आपल्याला इकडे बघायच्या स्विचिंग सर्किट मध्ये. लॉजिक गेट मध्ये सर्वात पहिला जो गेट असतो,
हा यस भावना यस. नीटला पण हा क्वेश्चन होता लॉजिक गेटवर, आणि प्रत्येक वर्षी नीटला पण असतो आणि एमएसटी सीईटीला पण याच्यावर असतो. सो यावर्षी पण आशा ठेवूत की एमएसटी सीईटी मध्ये पण लॉजिक गेटवर क्वेश्चन राहील, कारण की सेमी कंडक्टर डिव्हाइसेसवर एकच क्वेश्चन असतो, आणि तो जर लॉजिक गेटवर असेल तर चांगलंच आहे, कारण की एकदम व्हेरी सिम्पल आहे. ओके, आता याच्यामध्ये सर्वात पहिला जो गेट आहे तो आपला कोणता आहे? नॉट गेट आहे. ओके, या ठिकाणी पहिला जो गेट आहे तो कोणता आहे? नॉट गेट. नॉट गेट मॅथमॅटिक्स मध्ये याला तुम्ही म्हणतो नेगेशन म्हणतो. म्हणजे एक असेल तर झिरो आणि झिरो असेल तर वन. ओके, तिकडे म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही काय लिहिता? ट्रू असेल तर फॉल्स लिहिता आणि फॉल्स असेल तर तुम्ही ट्रू लिहिता. बरोबर आहे. सो दिस इज द या ठिकाणी नॉट गेट आहे. आता नॉट गेट मध्ये याचा जो सिम्बॉल आहे, सिम्बॉल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. बरं, कधी कधी सिम्बॉल्स पण विचारले जाऊ शकतात. ओके, सो नॉट गेटचा जो सिम्बॉल आहे तो अशा टाइपचा सिम्बॉल आहे. तर या ठिकाणी y इक्वल्स टू समजा x असेल तर याचं जे आउटपुट आहे y इक्वल्स टू काय येणार आहे? x बार येणार आहे. ओके, सो दिस इज द इनपुट अँड दिस इज द आउटपुट. म्हणजे समजा इनपुट जर समजा झिरो असेल तर आउटपुट काय येतं? वन येतं, आणि इनपुट जर समजा वन असेल तर आउटपुट काय येतं? झिरो येतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं, जर समजा तुम्ही नॉट गेट कनेक्ट केला तर या ठिकाणी समजा तुम्ही ऑफ केलं तर सर्किट ऑन होतं, आणि तुम्ही जर समजा सर्किट ऑन केलं तर मेन तुमचं सर्किट काय होतं? ऑफ होतं. ओके, सो त्या ठिकाणी आपण नॉट गेट यूज करत असतो. येस, नॉट गेट सर्वांना समजलाय. त्याच्यानंतर पुढचा गेट आहे आपला ऑर गेट. नॉट म्हणजे काय नाही रे, उलट. ओके, झिरोचं वन आणि वनचं झिरो. त्याच्यानंतर पुढचा जो गेट आहे तो आहे ऑर गेट. ओके, या ठिकाणी टायटल लिहा सर्वांनी, ऑर गेट. आता ऑर गेटचा जो सिम्बॉल आहे, सिम्बॉल इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिम्बॉल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ऑर गेटचा सिम्बॉल कशा टाइपचा असतो? या ठिकाणी बघा मी ड्रॉ करतोय, आणि हे अगोदर मॅथ मध्ये पण होतं, पण मॅथ मधून हा पार्ट मला वाटतं डिलीट झालेला आहे. का आहे रे? नाही, मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये नाही, दुसऱ्या ह्याच्यामध्ये. तर या ठिकाणी इनपुट आपण दोन दिलेले आहेत, ए आणि बी. सो वाय इक्वल्स टू काय झालेलं आहे? याची ऍडिशन झालेली आहे ए प्लस बी. सो अशा गेटला काय म्हणायचं? ऑर गेट म्हणायचं. आता या ठिकाणी बघा, आपण इनपुट काय देणार आहोत? आता इनपुट या ठिकाणी दोन आहेत. हा सर दोन आहेत. एक आहे ए आणि दुसरा आहे बी, आणि या ठिकाणी आउटपुट किती आहे रे? आउटपुट फक्त एकच आहे, वाय आहे. बरोबर आहे. म्हणजे इनपुटला दोन वायर आहेत आणि आउटपुटला एकच वायर आहे. आता या ठिकाणी मला सांगा, पहिली जी कंडिशन आहे आपण काय करू, काय पुट अप करू शकतो? पहिल्यांदा आपण दोन्ही सर्किट आपण ऑफ करू शकतो. त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा वन, नंतर झिरो पुट अप करू शकतो, नंतर झिरो वन पुट अप करू शकतो, आणि या ठिकाणी वन वन. तर ऑर गेटची कंडिशन काय बघा? ऑर गेटची कंडिशन अशी आहे, झिरो झिरो असेल तर, येस, ऑर गेटची कंडिशन काय? ऑर ची कंडिशन काय रे? टी एफ आणि एफ ची कंडिशन ऑर मध्ये. अरे, ऑर असं असतं ना. बरं, मग ऑर ची कंडिशन काय आहे सांगा बरं? पी ऑर क्यू असेल. याची कंडिशन काय? मॅथ वाले चला लवकर. यस, दोघांपैकी एक जरी टी असलं तर टी. ओके, म्हणजे दोन एफ एफ असतील तर एफ, बाकी ठिकाणी टी. मग तसंच या ठिकाणी दोन झिरो असतील तर झिरो, बाकी ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? वन वन लिहायचंय. आलं लक्षामध्ये? म्हणजे दोन झिरो असतील, दोन्ही पण झिरो असतील, म्हणजे दोन्ही पण सर्किट ओपन असतील तर या ठिकाणी आपलं सर्किट ओपन राहणार आहे, आउटपुटला करंट जाणार नाही. इथे लक्षामध्ये. आणि जर समजा जस्ट तुम्ही एक जरी वायर ऑन केलं तरी पण या ठिकाणी आउटपुटला करंट भेटणार आहे. दोन वायर समजा तुम्ही ऑन केले तर काही फरक पडत नाही, तरी पण तेवढाच करंट या ठिकाणी भेटत असतो. सो याला म्हणायचं ऑर गेट म्हणायचं. ओके, आणि याची ऍप्लिकेशन्स वगैरे भरपूर आहेत. त्याच्यानंतर आता याच्या पुढचा जो गेट आहे तो आहे अँड गेट. तर या ठिकाणी लिहितोय मी, थर्ड नंबरचा जो गेट आहे तो आहे अँड गेट. ओके, ब्ल्यू कलरचा पेन घेतोय, या ठिकाणी येईल अँड गेट. आता अँड गेटचं बघा, अँड गेटचं सिम्बॉल महत्वाचं आहे. अँड गेटचं सिम्बॉल अशा टाइपचं आहे. ओके, हे अँड गेटचं सिम्बॉल आहे. या ठिकाणी इनपुट ए, या ठिकाणी इनपुट बी, आणि वाय इक्वल्स टू काय असतं? ए इंटू बी असतं. ओके, त्याच्यानंतर बघा, आता इनपुट या ठिकाणी दोन आहेत. हा सर दोन आहेत, बरोबर आहे. इनपुट ए आहे, त्याच्यानंतर इनपुट बी आहे, त्याच्यानंतर आउटपुट एकच आहे, दॅट इज द वाय आहे, आणि विच इज इक्वल्स टू काय असतं? ए इंटू
बी. ओके, आता अँड गेटची कंडिशन काय बघा, दोन्ही पण सर्किट क्लोज असतील, म्हणजे दोन्ही पण ठिकाणी समजा काय असेल 1 1 असेल. सो या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 आहे, तरच 1, बाकी सर्व ठिकाणी काय येईल 0 येईल. समजा एक जरी 0 असेल तर बाकी ठिकाणी 0, एक जरी 0 असेल तर बाकी ठिकाणी 0 आणि 2 0 असतील तर ऑफकोर्स या ठिकाणी 0 येणार आहे. सो दिस इज द दिस इज व्हॉट द इनपुट अँड दिस इज द आउटपुट. ओके, लक्षामध्ये अँड गेट. त्याच्यानंतर आता पुढचा जो गेट आहे तो आहे नॅन्ड गेट. ओके, आता नॅन्ड गेट कसा बनतो, अँड गेट आणि ऑर गेट या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे असतं नॅन्ड गेट. दॅट इज द डी नंबरचा गेट आहे नॅन्ड गेट. NAND कॅपिटल मध्ये लिहायचंय. दिस इज द गेट. नॅन्ड गेट मध्ये काय बघा, या ठिकाणी पहिला जो गेट आहे तुमचा लॉजिक गेट, पहिला जो लॉजिक गेट आहे तो कोणता आहे, अँड आहे. ठीक आहे, अँडचा सिम्बॉल ड्रॉ करा. आताच मी अँडचा सिम्बॉल ड्रॉ केलं आणि त्याच्यानंतर पुढे नॉट जोडा म्हणजे शून्य जोडा. ओके, सो दिस इज द सिम्बॉल ऑफ द, या ठिकाणी काय येणार आहे, दिस इज द सिम्बॉल ऑफ द काय आहे नॅन्ड गेट. म्हणजे या ठिकाणी तुम्ही अँड गेटला काय जोडलेलं आहे, अँड गेटला तुम्ही काय जोडलेलं आहे, काय जोडलंय रे, नॉट गेट तुम्ही जोडलेला आहे. म्हणजे ही जी चोच आहे, चोचचा जो सिम्बॉल आहे 0 आहे, तो 0 तुम्हाला वर लिहायचा आहे, म्हणजे पुढे लिहायचा आहे. ओके, म्हणजे अँड गेटच्या पुढे मी काय केलं, जस्ट 0 दिलाय. आता याची बघा, याची कंडिशन काय आहे, आता याच्यामध्ये आउटपुट कसे असतात पहिल्यांदा बघूया. पहिल्यांदा इनपुट, आता ठीक आहे, या ठिकाणी इनपुट लिहितो मी. इनपुट किती आहेत, 2 आहेत. हा सर, एक ए आहे, नंतर बी आहे. आता आउटपुट पहिल्यांदा याचा काय आहे, याचा पहिल्यांदा आउटपुट हा अँड गेट आहे आणि त्याचा तुम्हाला नॉट करायचा आहे. म्हणजे याची कंडिशन काय होती, 1 1 असेल. अँड गेटची कंडिशन, अँड गेटची कंडिशन काय होती, 1 1 असतील तर 1, बाकी ठिकाणी 0. बट या ठिकाणी 1 1 असेल तर 1 घ्यायचं, बट त्याचा नॉट करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी काय येईल रे, 1 चा नॉट काय येतो, 0 येतो आणि बाकी ठिकाणी या ठिकाणी काय येणार आहे, 1 येणार आहे. ऍक्च्युअल मध्ये या ठिकाणी 0 येतं. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, आता हे जे आउटपुट आलेलं आहे ए डॉट बी, याला उलट करा. 1 च्या ठिकाणी 0 लिहा आणि बाकी ठिकाणी 0 च्या ठिकाणी 1 लिहा. सो बाकी ठिकाणी ऍज इट इज. सो या ठिकाणी 0 0 असेल, त्याच्यानंतर 0 1 असेल आणि या ठिकाणी 1 0 असेल. ओके, सो दिस इज द आउटपुट ऑफ द नॅन्ड गेट. लक्षात आलं का, पहिल्यांदा तुम्हाला अँड गेट करायचा आहे आणि अँड गेटचं तुम्हाला नॉट गेट करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो गेट आहे तो आहे 5व्या नंबरचा गेट आहे, त्याला आपण म्हणतो नॉर गेट. ओके, सो या ठिकाणी ABCDE. ओके, लास्ट नंबरचा जो गेट आहे तो आहे नॉर गेट. आता नॉर गेट कसा बनत असतो, नॉट गेट प्लस ऑर गेट. नॉट गेट प्लस ऑर गेटला म्हणून काय बनत असतो, नॉर गेट बनत असतो. ओके, सो याचा जे सिम्बॉल आहे, आता या ठिकाणी मला सांगा ऑर गेटचा सिम्बॉल काय आहे, ऑर गेटचा सिम्बॉल असं लिहिलेलं आहे तुम्ही, बरोबर आहे, अशाच टाईपचा आहे ना. येस, अशाच टाईपचा आहे. तर त्याच्यानंतर पुढे 0 लिहा, नॉट बनला, या ठिकाणी ए, या ठिकाणी बी. आउटपुटला याची काय होती, ऍडिशन होती आणि या ठिकाणी नॉट असल्यामुळं या ठिकाणी याच्यावर बार अँड विच इज इक्वल टू 1. ओके, सो या ठिकाणी दिस इज द सिम्बॉल ऑफ द नॉर गेट, म्हणजे नॉट आणि ऑरचं कॉम्बिनेशन. आता मला सांगा राजांनो, या ठिकाणी इनपुट किती आहेत रे, इनपुट हा सर ए आहे, त्याच्यानंतर बी आहे. आउटपुट किती आहे, आउटपुट एकच आहे सर, या ठिकाणी वाय आहे आणि वाय इक्वल टू काय असतं, पहिल्यांदा या ठिकाणी ऑर गेट असतो आणि ऑर गेटचं या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, नॉट करायचंय. ओके, तर या ठिकाणी नॉर गेट बनलेला आहे. तर मला सांगा मग पहिल्यांदा आपण स्टडी करूया ऑर गेटची कंडिशन काय. ऑर गेटची कंडिशन बघा बरं, ऑर गेटची कंडिशन वर दिलेली आहे. ऑर गेट मध्ये काय होतं, जर समजा एक दोघांपैकी दोन्ही बी 1 असतील तर, नाही नाही, म्हणजे ऑर गेटचं बघा, यस, ऑर गेटचं बघा, दोन्ही 0 असतील तर 0, दोघांपैकी एक जरी 1 असेल तर 1. मग याच्या उलट तुम्हाला काय करायचं, नॉर गेट. ओके, म्हणजे या ठिकाणी 1 0 0 0 असं येणार आहे बाकी ठिकाणी. ओके, सो याचं उलट म्हणजे या ठिकाणी पहिल्या ठिकाणी 1 8, त्याच्यानंतर 0 0 0, म्हणजे या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 0 0 आणि 1 1 आणि 0 1 आणि 1, म्हणजे 1 1 असतील. ओके, मला सांगा एक जरी 0 असेल तर आपण काय करतो, एक जरी 0 असेल तर आपण, सॉरी, एक जरी 1 असेल म्हणजे 0 1 आहे किंवा 1 0 आहे किंवा 1 1 आहे, याच्यामध्ये एकतर 1 आहे, सॉरी, एकतर 1 असेल तर आपण 1 घेत होतो, म्हणजे या ठिकाणी 1 1 1 आलं असतं. पण त्याचं आपण काय घेतोय, नॉट घेतोय, त्याच्यामुळे नॉर बनतंय. या ठिकाणी 1 चं काय होणार आहे, 0 होणार आहे आणि 0 चं काय होणार आहे, 1 होणार आहे. ओके, सो दिस इज द आउटपुट ऑफ द नॉर गेट. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपला चॅप्टर हा एंड झालेला आहे. तर लॉजिक गेट सर्वात महत्वाचा आहे. 5च गेट आहेत, नॉट गेट आहे, ऑर गेट आहे. कधी कधी सिम्बॉल विचारतात, कधी कधी या ठिकाणी तुम्हाला थोडी डायग्राम देतील आणि तुम्हाला आउटपुट फाइंड आउट करायचं सांगतील. ओके, चला या ठिकाणी थांबूया आपण. विश यू ऑल द बेस्ट सर्वांना. व्यवस्थित सर्वांनी अभ्यास करा.
ओके. आणि परीक्षा व्यवस्थित शांत माइंडनं तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. याच्यामध्ये काहीच गडबड करायची नाही. मी तुम्हाला सांगितलं आधी, जो होगा वो देखा जाएगा. कारण की सगळ्या मुलांची कंडिशन अशी आहे, त्याच्यामुळे तुम्हीच असे काही वेगळे नाहीत किंवा तुमचाच अभ्यास असा झाला नाही असं काही नाहीये. मस्त जेवढं आता तुम्ही केलेलं आहे त्याचं एकदा रिव्हिजन मारा आणि उद्या पेपर द्या. ओके. चला ठीक आहे. जास्त वेळ तुमचा मी घेत नाहीये. थँक यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय टू ऑल ऑफ यू.